परभणीला आले साहेब आढावा बैठकीसाठी, काय आढावा झाला, काय चर्चा झाली? प्रामुख्याने परभणी ही माझ्यासाठी नवीन नाहीये. मी 2002 पासून तर आतापर्यंत परभणीमध्ये येतोय, संपर्क प्रमुख देखील होतो. आणि ह्या ठिकाणी परभणी आता लोकसभेचे इलेक्शन झालेलं आहे, आता विधानसभेचं इलेक्शन समोर आलेलं आहे. तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही, तरी देखील ते होणार आहे. त्या अनुषंगाने चाचपणी करणं, पक्षाच्या बाबतीत बांधणी कशी आहे, काय आहे, तर या संदर्भात आज बैठका घेतल्यात. अनेकांच्या गाठीभेटी घेतोय, अनेकांना भेटणार आहे रात्रभर, म्हणजे जेवढा वेळ असतील तेवढं, आणि त्या पद्धतीने बांधणी कशी करता येईल ते बघणार. जिल्ह्यातील एकूण किती विधानसभांवर दावा? मला तरी आता 2 याच्यावरती सांगितलेलं आहे, त्यामुळे गंगाखेड आणि परभणी ह्याचा मी आता म्हणजे आढावा घेणार आहे. म्हणजे आज परभणी, उद्या मी गंगाखेडचा घेईन, पालम गंगाखेड वगैरे असेल. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही मोठे प्रवेश आहेत का इतर पक्षाचे त्यांचे? कारण काही नाव चर्चेमध्ये येतात, ते झाल्यानंतरच कळेल. आता आघाडीमध्ये गंगाखेड आणि परभणी ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे, आणि आपण त्याच 2 विधानसभेचा आढावा घेत आहोत. विधानसभेला आपण शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढणार आहे. नाही, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मांडणी झाली त्याच पद्धतीने इथे पण मांडणी होणार आहे ती. त्यामुळे जे त्या लोकसभेला झालं, जे गणित होतं तेच गणित विधानसभेला होणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, असं नाही, जे काही असेल ते त्या ज्या ठिकाणी जसं असेल तसं. स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी जे आहेत तुमची, त्यांची मोठ्या प्रमाणात अशी मागणी आहे की परभणी विधानसभेची जागा सोडावी. जाधव साहेब तर म्हणले की लोकसभा अन्याय झाला आमच्यावर, लोकसभेला आम्हाला धनुष्यबाण चिन्हावर इथं लढायला भेटलं नाही. मग कार्यकर्त्यांचा दबाव आहे का, आणि तुम्ही श्रेष्ठींना कळवणार का त्या पद्धतीने? नाही का, एकदा वरून ज्या वेळेला वरिष्ठ नेते किंवा मुख्यमंत्री त्यांची सर्व बाकीच्या युतीतले लोक ज्या वेळेला ठरवतात एक फॉर्म्युला, तर त्या फॉर्म्युल्याप्रमाणे चालायला लागतं. आता खालच्या याच्यात ते फॉर्म्युल्यामध्ये शिवसैनिकांची किंवा त्या पक्षातल्या लोकांची अपेक्षा असते की माझ्या पक्षाला ते मिळावं, परंतु वर ज्या पद्धतीने फॉर्म्युला किंवा कॅल्क्युलेशन जे होतं त्या पद्धतीने चालणार ना. बदलापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये आक्रोश आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शक्ती कायद्या संदर्भामध्ये चाचणी झाली होती, त्यानुसार अभ्यास गटही गेला होता कर्नाटक या ठिकाणी. परंतु सरकार बदलल्याच्या नंतर ते बसताना गेलं कुठेतरी. सरकार असंवेदनशील आहे असा आरोप केला जातो विरोधकांकडून. नाही, असं काही नाही, अशा घटना तर घडूच नाही. आणि अशी जर असेल ना तर त्यांना रस्त्यावरती आणून झोडलं पाहिजे. अशा लोकांना, कोणी असेल तो, कुठल्याही जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा असो तो, ते नाही, हे कृत्य करणं हे म्हणजे माणुसकीला काळिंबा लावण्यासारखं आहे. आणि ते कायदा पण झाला पाहिजे, आणि असलेल्या कायद्याने त्याच्यावरती ओळखाण काढली पाहिजे आता त्या माणसावरती. परंतु इतकी दिवस झाले त्या कायद्यावर काहीच केलं नाही असं मला नाही वाटत. कायदा आहे, कायद्याचा धाक हा प्रत्येकाला असला पाहिजे, आणि नसला तरी तो धाक असला पाहिजे. माणुसकी नावाची जी काही ही असते ती तर असली पाहिजे, तत्वत असली पाहिजे. तर ह्या गोष्टी देखील असतातच ना. मनुष्य, आता तुम्ही असाल, मी असेल, तर तुम्हाला देखील वाटलं पाहिजे ना की असं घडलं नाही पाहिजे. समाजात नव्हे, कुठेही नाही, माझ्या महाराष्ट्रात नव्हे, माझ्या हिंदुस्थानात देखील आणि बाहेर देखील असं घडू नये, असंच प्रत्येकाला वाटतं. उस्मानदार म्हणतायत की मुख्यमंत्र्यांचा दौरा होता म्हणून पोलिसांनी तब्बल 12 तास हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मला त्याबद्दल माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणतायत की राजकारण करण्यात येत आहे या पूर्ण प्रकरणावरून. राजकारण आंदोलन बरोबर आहे, लाडकी बहीण योजना वगैरेची बॅनर होते. आंदोलन करून हा नाही, माणुसकीला काळिंबा लागणाऱ्या घटना असतील तर चिरडून टाकल्या पाहिजे जे करणारे असतील त्याला. त्यामुळे सर्वांनी एक होऊन ते केलं पाहिजे. या घटनेच्या नंतर लोकांचा जो उद्रेक झाला रेल्वे स्टेशनच्या परिसरावर, त्या ठिकाणी अश्रुधूर्म करण्यात आला, लाठीचार्ज झाला, त्यामुळे देखील लोकांमध्ये आक्रोश आहे. सरकारचं फेल्युअर वाटत नाहीये असं नाही हो. या यंत्रणा सर्व केंद्र शासन असो, राज्य शासन, एकदा समाज हा पेटल्यानंतर काही होत नाही त्यात. मग तुम्ही काय, तुम्ही सत्तेत असाल की मी असेल किंवा कोणी असेल, तर समाजाला घेऊनच तुम्हाला चालायचं आहे. त्यामुळे असा आक्रोश नाही. समाज ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्ही आता पाहिलं बांगलादेशमध्ये काय घडलं. जे आदल्या रात्री सत्तेवर होते दुसऱ्या दिवशी कुठे आहे, पाणवतात झाले ना. त्यामुळे समाजाच्या समोर कोणी टिकत नाही. रवींद्र वायकरांनी शिवसेना एकत्र असताना परभणी जिल्हा बांधणी केली. आता शिवसेनेचे 2 भाग झाले.
आता तुम्ही नवीन शिवसेना म्हणजे शिवसेनेकडून पुन्हा एकदा बांधणी करतात, काय वाटतं तुम्हाला? काही नाही, मी धनुष्यबाणाचीच बांधणी करतोय. मोठ्या प्रमाणात उमेदवारी म्हणजे 400-500 गाड्या घेऊन मुंबईकडे उमेदवार जात आहे, नेमकी कोणाला उमेदवारी भेटणार? आता मी निरीक्षण करतोय त्याचं, कोणाला द्यायला पाहिजे किंवा कोणाला सुचवायला पाहिजे ते मी बोलेन लोकांमध्ये, तेव्हा कळेल ना. मी आता कसं सांगू कोणाला देणार आणि कोणाला नाही देणार म्हणून, किंवा उमेदवार आहे इच्छुक असणं हे चांगलं लक्षण आहे. इच्छुक असणं म्हणजे ते निवडून येणार आहे म्हणून इच्छुक आहेत, हे चांगलं लक्षण आहे. जुन्या शिवसैनिकांना न्याय मिळणार आहे? आता बघेन ना मी, जुन्या शिवसेनेने काम केलं असेल तर नक्की त्यांना पण मिळेल. कारण त्यांनी म्हणजे हयातच निघून दिलं. आता सर्वांनाच सर्व आमदार आणि खासदार झाले का? तुम्ही आता पत्रकार संपादक झालात का? मग तुम्ही पण संपादक झालं पाहिजे. मी असं बोलत नाही, म्हणजे एक जनरल बोलतोय. मग तुम्ही संपादक झाला पाहिजे होतात. हा, मग तसं ते पण होतील. शिवसैनिक म्हणून रवींद्र वायकरांना काय वाटते, किती जागा लढावं शिवसेना शिंदे गटानं महायुतीमध्ये? देखा, महायुतीमध्ये ज्या जागा मिळतील, ज्या पहिल्या तर निवडून आलेल्या आहेत त्या त्यांना मिळणार, त्या पक्षाचे त्यांना मिळणार नाही. बाकीचं जे कॅल्क्युलेशन असेल ते कॅल्क्युलेशन प्रमाणेच मिळालं जाईल. जिथे ज्याचा सेकंड नंबर असेल त्याला ते दिलं जाईल, तर ते कॅल्क्युलेशन ते ठरवतील. लोकसभेला असं पाहण्यात आलं वायकर साहेब की भाजपनं जो सर्वे केला शिवसेनेकडून, शिवसेनेचा जो सर्वे केला त्याचा मोठा फटका बसलेला मिळाला आपल्याला लोकसभेला. तर त्या सर्वेचा फटका बसला तर विधानसभेला तशी स्थिती असू नये यासाठी काय काळजी? नाही, त्याबद्दल दक्षता पाळली जाईल. आता द्यायलाच पाहिजे, संरक्षण देतातच आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतात. तुम्हाला माहिती, सकाळी 4-4 वाजेपर्यंत ते काम मनुष्य करतात, एवढं मोठं काम करतात.